शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणामध्ये ईडीने चौकशीसाठी बोलावले। रोहित पवार आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत असं कळतंय। सुप्रिया सुळे आज रोहित पवारांना ईडी कार्यालयामध्ये सोडायला जाणार आहेत, तर शरद पवार ईडी कार्यालयाजवळच्या पक्ष कार्यालयामध्ये बसून राहतील अशी माहिती कळतेय। यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आताही करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी त्यांना ईडीचं समन्स आल्यानंतरची प्रतिक्रिया देताना दिलेली आहे। ईडीची कारवाई सुरू झाली म्हणजे निवडणूक जवळ आली असा टोला सुद्धा रोहित पवार यांनी लगावलाय। रोहित पवारांचे कार्यकर्ते आज ईडी कार्यालयाबाहेर अन्नत्याग करत ठिय्या आंदोलन करणार आहेत। रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये फैसला होणार आहे। आरक्षणावर सुनावणी घ्यायची की नाही या संदर्भात हा निर्णय असेल। 13 ऑक्टोबरला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली होती। मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण मोर्चा आज पुणे शहरामध्ये धडकणार आहे। वाघोली इथून मोर्चाला प्रारंभ होईल। येरवडा, शास्त्रीनगर, औंध मार्गे मोर्चा लोणावळ्याकडे मार्गस्थ होईल। जरांगेंच्या मागणीनुसार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास मुंबईकडे कूच करू असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिलाय। मनोज जरांगेंच्या पायी दिंडी विरोधातील गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी सुनावणीस नकार दिला, त्यानंतर आता मुंबई हायकोर्टातल्या दुसऱ्या खंडपीठासमोर याचिका सादर होईल। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षणाला कालपासून सुरुवात झाली। संपूर्ण शहरात 3 दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे। उद्या नवी मुंबई बाजार समितीतील 5ही बाजार आवार बंद राहतील। मराठा आरक्षण दिंडीचा मुक्काम नवी मुंबईमध्ये आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। देशातील हिंदू जनता उद्धव ठाकरेंना राजकारणातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंचा मुखवटा उतरवण्याची आणि त्यांचा जय श्रीराम करण्याची वेळ आली अशी टीका त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलेला आहे। जनतेत भाजपविषयी निर्माण झालेल्या आदरामुळे त्यांना मळमळ झाली आहे। येणाऱ्या काळात त्यांची रावणी प्रवृत्ती जनता भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे। राहुल नार्वेकर जर डोमकावळे होते तर आदित्य ठाकरे नार्वेकरांकडे कायद्याचे धडे घेण्यासाठी का जात होते असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊतांना केलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्वतयारीसाठी दिलेल्या डेडलाईननुसार लोकसभा मतदान एप्रिल किंवा मग मे महिन्याच्या पूर्वार्धात होऊ शकतं। मतदानाच्या 45 दिवस आधी आचारसंहिता लागणं आवश्यक असल्यानं मार्च अखेरीस निवडणुका जाहीर होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे। राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली, तर आदिवासी जिल्ह्यातील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भरल्या जाणार आहेत। मुंबईत 7,000 कोटींची रस्ते बांधणी करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल। येत्या 2 ते 3 आठवड्यात निविदा काढण्यात येणार असल्याचं रस्ते विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय। मुंबई विद्यापीठाचा आणखी एक नवा गोंधळ समोर आलाय। फायनान्शियल मॅनेजमेंट ऐवजी फायनान्शियल अकाउंट विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली गेली, त्यामुळे गोंधळासाठी कारणीभूत ठरलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवा सेनेकडून केली गेली आहे। अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य सत्र 1 परीक्षेला आजपासून सुरुवात होतीये। परीक्षेला देशभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थी बसलेत। राज्यात 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे। सीबीएसईने घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल डिजी लॉकरवर अपलोड करण्याचा निर्णय घेतला गेलाय। कागद, झाडं आणि पाणी यासारख्या मौल्यवान संसाधनांची बचत व्हावी यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। केंद्र सरकारनं सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्कामध्ये 10 वरून 15% वाढ केली, त्यामुळे सोने चांदी खरेदीदारांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे। स्वच्छता अभियानामध्ये मुंबईला देशात नंबर 1 करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मुंबईमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, तेव्हा ते बोलत होते। मुंबईतला सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 101 ते 200 दरम्यान राहिलाय, त्याच्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे। कुलाबा, कुर्ल्यामध्ये सर्वाधिक खराब हवा आहे, त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। राज्यातील नागरिकांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवा असलेली 108 रुग्णवाहिका जीवनदायी ठरतीये। रुग्णवाहिकांमध्ये दुपटीनं वाढ होणार आहे। नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिकांच्या नव्यानं समावेश करण्यात आल्याची माहिती कळते।
देशातील औषध कंपनी आणि आरोग्य सेवा व्यवसायामध्ये दुहेरी अंकांची वाढ झाली आहे। रुग्णालयांच्या महसुलामध्ये 13% वाढ तर निव्वळ नफा 37% नोंदवला गेलाय। वैद्यकीय उपचार महाग होण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। राज्यपालांकडून 3 कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे। संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर मिलिंद बारहाते तर बामूच्या कुलगुरूपदी डॉक्टर विजय फुलारी, सीईओपीच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुनील भिरुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। देशातील विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे। मुंबई विमानतळावरून गेल्या वर्षी 5 कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती समोर येते। सॅमसंगने पहिलं एआय टेक्नॉलॉजीवर चालणारं इलेक्ट्रॉनिक स्टोअर मुंबईतील बीकेसी इथं सुरू केलंय। या ठिकाणी ग्राहकांना हव्या त्या प्रोडक्टचा लाईव्ह अनुभव घेता येणार आहे। लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% घट झाली आहे। 2022 मध्ये लोकलमधून पडून 700 जणांचा मृत्यू झाला होता। 2023 मध्ये मृत्यूचा आकडा 500च्या पुढे पोहोचला। कर्नाटकच्या बेळगावमध्ये 60% फलक हे कन्नड भाषेत लावलेले नाहीत, त्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्य सरकारच्या आदेशाचं उल्लंघन केल्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या 3 शाखांचं उत्तर मुंबईमध्ये उद्घाटन पार पडलं। खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते शाखांचं उद्घाटन झालं। माढा मतदारसंघामध्ये भाजपा आणि अजित पवार गटाचा वाद टोकाला गेलाय। सध्या माढ्याचे खासदार आमदारांचा पीए झाले आहेत असा टोला रामराजे निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंना लगावलाय। मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला। सर्वेक्षणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। दादर रेल्वे स्थानकावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं। तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत व्हावी आणि एमपीएससी 2024 जाहिरातीत सर्व संवर्गातील जागा वाढवल्या जाव्यात ही मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव टेक्सासमध्ये सुद्धा पाहायला मिळाला। मूळच्या कोल्हापूरच्या मात्र अमेरिकेत असलेल्या आरती मंडलिक यांनी हा सोहळा पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत शूट करून पोहोचवला। अंबानी कुटुंबियांकडून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 2,51,00,000 रुपयांची देणगी दिली गेली। राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबियांकडून अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं गेलं। धुळ्याच्या पांझरा नदीपात्रामध्ये अयोध्ये येथील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी यावेळी पांझरा नदीकाठावर गर्दी केली। बुलढाण्यामध्ये सफाई कामगार महिलांनी 501 दिवे लावत जय श्रीराम नाव साकारलं। रुद्र ढोलताशा पथकानं यावेळी महिलांचा सन्मान केला आणि प्रभू श्रीरामचंद्रांना अभिवादन केलं। वर्ध्यात 12 वर्षीय बालकाला नरबळी देण्याची खळबळजनक घटना घडली आहे। बालकाला पूजा करायला लावून विहिरीमध्ये ढकललं गेलं। या बालकाला बाहेर काढण्यात यश आलं असून आरोपींचा शोध वर्धा शहर पोलीस घेत आहेत। बुलढाण्याच्या निपाणा गावामध्ये संतप्त गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चिखल साचलेल्या रस्त्यावर फिरवलं। ग्रामसेवक गावातली मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करतोय असा आरोप गावकऱ्यांनी केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। गेल्या काही दिवसांपासून जालन्यात थंडीचा जोर पुन्हा वाढलाय। वातावरणामध्ये चांगलाच गारठा निर्माण झालाय, त्याच्यामुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। मराठवाड्यात दुष्काळाचं संकट पुन्हा एकदा जाणवतंय। गाव वस्त्यांना टँकरना पाणी पुरवठा केला जातोय। या विभागातील मध्यम आणि लघु अशा 800 पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये केवळ 38.67% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। सोलापूर बाजार समितीत 4 महिन्यात 625 कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी झाली। यातून बाजार समितीला जवळपास 6,25,00,000 रुपयांचा सेस तर अडत्यांना 37 कोटी रुपयांचा नफा झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। पपईला योग्य दर मिळत नाहीये, त्यामुळे पपई तोडणी बंद करण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढली, त्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले। भाजीपाल्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। नंदुरबार बाजार समितीकडून स्वतंत्र कांदा बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। नंदुरबार आणि नवापूर बाजार समितीच्या वतीनं कांद्याची खरेदी सुरू होणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो।
नवी मुंबईमधील बाजार समितीमध्ये स्ट्रॉबेरी दाखल झाली आहे. आवक वाढली आहे, त्यामुळे किमतीत घट झाली आहे. मार्केटमध्ये ग्राहक आवर्जून स्ट्रॉबेरी खरेदी करतायत असं पाहता येतं. गुजरातमध्ये भरघोस उत्पादन झाल्यामुळे जिऱ्याचे दर 50% घसरले. गेल्या ऑक्टोबरमध्ये 600 रुपये प्रति किलो दरानं जिरा विकला गेला. आता ते दर 300 रुपयावर आलेत. हे दर आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज आहे. धुळे बाजारपेठेत मिरची विक्रीमधून विक्रमी उलाढाल झाली आहे. 2100 कोणी इतकी मिरचीची आवक वाढली आहे. सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर सुकलेल्या मिरच्यांना मिळाला आहे. धुळे जिल्हा लंपीमुक्त झाल्यानंतर जनावरांची पुन्हा एकदा खरेदी विक्री सुरू झाली आहे. मात्र बैल बाजारात मंदीचं सावट निर्माण झालं. विक्रीसाठी येणाऱ्या बैलांची संख्या कमी झाली आहे. बैलांचे दर सुद्धा गडगडले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये लंपी आजारानंतर आता लाळ खुरकत आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. जनावरांचं लसीकरण करण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून केलं गेलं. इस्रायल हमास युद्धामुळे सुएझ कालवा बंद आहे आणि युरोप अमेरिकेकडील कापड आणि इतर बाबींची निर्यात मागच्या अनेक दिवसापासून ठप्प आहे. परिणामी सुताची मागणी घटली आहे. देशातील 70% सूत गिरण्या सध्या बंद आहेत. जळगावात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. न्यायालयानं आदेश देऊन देखील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत असा आरोप केला गेला आणि जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणारच असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. बीडच्या धारूर तालुक्यामध्ये धुनकवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापनं आंदोलन केलं. धारूर धुनकवड मार्गावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पतसंस्थेच्या ठेवी परत मिळवण्याच्या मागणीसाठी सहकार दिंडी काढण्यात आली. मध्यवर्ती बँकेत असलेल्या पतसंस्थांच्या ठेवी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून 29% सोयाबीन चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय. शेतकऱ्याच्या शेतात काम करणारा सालगडीच गुन्ह्याचा मास्टरमाइंड होता असं पोलीस तपासातून समोर आलंय. त्याच्याकडून 64,000 रुपयांचं सोयाबीन जप्त करण्यात आलंय.